आजच्या दिवसभरात अत्यंत वेगवान अशा घडामोडी जंतर मंतरवर घडलेल्या आहेत। तर सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत आहेत। आजचा त्यांचा उपोषणाचा 21वा दिवस होता आणि आज अक्षरशः जबरदस्तीने सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी जबरदस्तीने त्यांना रुग्णालयात नेलेलं आहे। तसंच त्यानंतर अभिजित दिपके यांनी आक्रमक पवित्रा घेत सुद्धा उपोषणाला सुरुवात केली। आता त्यांचे पालक सुद्धा त्यात सहभागी होणार आहेत। या सगळ्या संदर्भात जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आज दिवसभराचा घटनाक्रम जो आहे तो काहीसा वेगवान, काहीसा गडबडीचा, गोंधळीचा आणि असा सुद्धा एक आरोप होतोय की एक प्रकारे सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेऊन त्यांना एक प्रकारे कैदेतच ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। त्यांच्या घरच्यांना भेटू दिलं जात नाही, त्याचं त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर अभिजित दिपके यांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर मोर्चा स्वतःच्या हाती घेतलेला आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हे आंदोलनाचं गेट आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि लोकांना या ठिकाणी चौकशी करूनच सोडलेलं जात आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि पूर्ण चौकशी केली जात आहे। दुसरीकडे शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांची संख्या आता भेटीसाठी येताना पाहायला मिळते। खास करून 5 वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत त्या या आंदोलनस्थळी येताना पाहायला मिळत आहेत। अभिजित दिपके यांच्यावरती ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यानंतर देखील लोकांमध्ये एक हळहळ व्यक्त केली जात आहे। मात्र खऱ्या अर्थानं हे पाहणं महत्वाचं आहे की आपल्याला माहिती आहे की सोनम वांगचुक हे मोठं नाव आहे देशातील आणि देशभरामध्ये जगभरामध्ये जगमान्यता असलेलं नाव असल्यामुळं या आंदोलनाला एक वेगळी धार मिळताना पाहायला मिळाली होती। मात्र ज्या पद्धतीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे त्यांच्या आरोग्याचं कारण देताना, त्यानंतर आता सोनम वांगचुक यांच्यानंतर अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला कितपर्यंत पाठिंबा मिळतो ते पाहणं महत्वाचं आहे। महाराष्ट्रातून आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख या ठिकाणी आले होते। त्यानंतर अगोदर अमित ठाकरे देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। आज काही पत्रकार त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय व्यक्ती या ठिकाणी भेट देताना पाहायला मिळत आहेत। सुषमा अंधारे यांनी काल या संदर्भात भेट दिलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सोनम वांगचुक यांना भेटीसाठी येणारे लोक जे होते त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होते। आता अभिजित दिपके हे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या आंदोलनाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे। 20 तारखेला म्हणजे परवा संविधानिक दृष्टिकोनातून महत्वाचं असं पावसाळी अधिवेशन सुरुवात होत आहे आणि या पावसाळी अधिवेशनादरम्यान अभिजित दिपके यांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली, त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच शिवाजी, तू म्हणालास त्याप्रमाणे अभिजित दिपके यांनी आता चार्ज घेतला एका प्रकारे म्हणावं लागेल आणि सोमवारपासून जे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे संसदेचं त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी दडपण्याचाच एक दृष्टीने हा प्रयत्न होता का असं म्हणता येईल का? आणि आता जर अभिजित दिपकेंनी हा चार्ज घेतलेला आहे त्यानंतर आणखी उग्र आंदोलन होणार आहे। आंदोलनाचं स्वरूप काय होतंय ते पाहणं महत्वाचं आहे, कारण अभिजित दिपके तितकाचा नोंद चेहरा नाही जितके सोनम वांगचुक सर आहेत। कारण आतापर्यंत आपण त्यांना वेगवेगळ्या भूमिकेतून पाहिलेलं आहे, त्यांच्या मागे एक मोठी लिगसी आहे। तितकी लिगसी आपल्याला अभिजित दिपके यांच्या सोबत पाहायला मिळत नाही आणि तितका त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळेल का हे पाहणं महत्वाचं आहे। लोकांच्या मनामध्ये सोनम वांगचुक यांना उपचारानंतर हलवल्यानंतर एक संताप निश्चित आहे। त्या संतापानंतर अभिजित दिपके यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येताना पाहायला मिळतात। मात्र या आंदोलनात ती धार मिळणार का जी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मिळताना पाहायला मिळत होती? दुसरा मुद्दा म्हणजे 20 तारखेला जे आंदोलन जो मोर्चा संसदेवरती नेला जाणार आहे त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात किती लोक सहभागी होतात हे पाहणं महत्वाचं आहे। आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं गेलं तर आता ह्या आंदोलनाचं स्वरूप, हे आंदोलन कशा पद्धतीने पुढे जातं या नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल शिवाजी। आपण पाहतोय सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेलेलं आहे आणि आता चार्ज या आंदोलनाचा अभिजित दिपके यांनी घेतलेला आहे।